180च्या स्पीडने पळत होता बाबा. हजर झाले मंडपाच्या बाहेर. पाहितलं तर ते गौतम ऋषी अहिल्या मस्त एकमेकाला माळ घालत होते, नाचण्यावर बसलेले पाहिले. इंद्राला राग आला. आपलं वज्र हातामध्ये घेतलं, ताड 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 स्वयंवर मंडपामध्ये ब्रह्मदेवाच्या जवळ. काय बाबाजी, अशी वशिलेबाजी करायची होती आणि पसंतीने जावाई करायचा होता तर कशाला काल व्हॉट्सअप फेसबुक करायचं, कशाला पत्रिका छापायच्या. सगळ्याच सृष्टीत ब्रह्मदेव सगळ्याच पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येणाऱ्याला माझी मुलगी देईल म्हणून. कशाला आमचं फुकट पेट्रोल जाळलं असतं. अगोदर तर पेट्रोल भेटत नाही, महागाई झाली. जाळलेलं आमचं पेट्रोल म्हणे. पण मलाही इंद्र म्हणतात, एक ना एक दिवशीच्या पातिव्रत्याला बाद आणल्याशिवाय राहणार नाही. निघून गेला इंद्र. निघून गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचा चेहरा पडला. अहिल्येचा हात गौतमाच्या हातात दिला. गौतमाने पाणी ग्रहण केलं. जाताना ब्रह्मदेवाने सांगितलं गौतमाला, गौतमजी, इंद्रदेवाच्या मनामध्ये राग आहे, माझ्या मुलीचा चांगला सांभाळ करा. आता गौतम ऋषी आणि अहिल्या आले. सुखाने संसार चालू झाला दोघांचा. सुखाने संसार चालत असताना एक दिवस इंद्राच्या मनामध्ये राग होता. तो राग इंद्रदेवाने काढायचा ठरवला आणि इंद्रदेवाने अग्नीला बरोबर घेतलं. अग्नीला कोंबडा केलं. इंद्रदेवाने गौतमाचा वेश धारण केला आणि गौतमाचा वेश धारण करून इंद्रदेव गौतमाच्या आश्रमामध्ये आले. गौतमाच्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर रात्रीचा दुसरा प्रहर होता. दुसऱ्या प्रहरीच त्या अग्नीला बाग द्यायचं सांगितलं. आरवलं ते कोंबडं. त्याला कोंबडं केलेलं होतं, असं आरवलं कोंबडं. आता ते संकरित असल्यामुळे कोणत्या टायमाला आरवलं, पण गावरान कोंबडे आहेत ना ते बरोबर ब्रह्ममुहूर्तावर ओरडतात 4ला. पण संकरित कोंबडे आहेत ना ते आताचे इंजेक्शनवरचे, ते कोणत्या वेळेला ओरडतात, त्यांना संध्याकाळ कळत नाही, पहाट कळत नाही, भलत्याच टायमाला आरडतात ते. लोकांचा झोपा होऊ देत नाही. गौतम ऋषींना वाटलं कोंबडं आरवलंय, 4 वाजले, आता आपण स्नानासाठी निघावं. वस्त्र घेतलं गौतम ऋषीने. स्नानासाठी गंगेवरती गेले. गंगेमध्ये पाऊल टाकणार स्नानासाठी, एवढ्यात साक्षात गंगा प्रगट झाली. बोलायला लागली, माघारी फिरा गौतमा, 2 प्रहरची रात्र आहे अजून, ब्रह्ममुहूर्त नाही, माघारी फिरा गौतमा. गंगा बोलली गौतम ऋषींना. गौतम ऋषी परत निघाले. पण इकडे इंद्रदेव असणारा गौतमाच्या विषामध्ये आलेला दरवाजावर थाप मारली. दार उघड, दार उघड म्हटल्याबरोबर अहिल्याने दरवाजा उघडला. तिला वाटलं स्नान करून आपले पती आले. दरवाजा उघडला. गौतम ऋषी आत, इंद्रदेव आत गेले. गौतमाच्या वेशातले आत गेले. त्याच वेळेला खरे गौतम ऋषी तिथे आले. गौतमाने दरवाजावर थाप मारली. अगं दार उघड, दार उघड म्हटल्याबरोबर आपल्या पतीचा बाहेरून आलेला आवाज अहिल्याने ओळखला. अहिल्या म्हणते, माझे जर पती बाहेर आहे तर हा आतला कोण आहे. अहिल्याला शंका आली. अहिल्या लटलट कापू लागली. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर गौतमाच्या वेशात असलेला इंद्र पळून जाऊ लागला. गौतमाने, खऱ्या गौतमाने आवाज दिला, थांब इंद्रा, दुष्टा, माझ्या गैरहजेरीमध्ये आला. लाज वाटली नाही तुला? एका साधूच्या पत्नी सोबत असं वागताना तुला शरम वाटली पाहिजे. अरे तू देवाचा राजा आहेस इंद्र, पण मी ही गौतम आहे. शाप देतो तुला, तुझ्या अंगाला 1000 भग पडतील. तिला शाप. म्हणून म्हणतात ना, इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. तुझ्या अंगाला 1000 भग पडतील. शाप दिला इंद्राला. इंद्राने हात जोडले. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. इंद्रदेव म्हणू लागला, चुकलं बाबा, चुकलं, माफ करा, पण काहीतरी मला शाप द्या. गौतमाने सांगितलं, त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू जन्माला आल्याच्या नंतर त्यांच्या धनुष्याचा टणत्कार ऐकल्याबरोबर तुला सहस्त्राक्ष, ज्या ज्या जागेवर तुला भग पडतील त्या त्या जागेवर तुला सहस्त्राक्ष असं नाव पडेल. शाप दिला. इंद्र निघून गेला. आता कोंबडा असणारा अग्नी जे ती लटलट कापू लागली. बापरे, त्यांना एवढा शाप तर माझी काय गत आहे. अग्नी लटलट लटलट कापू लागली. रक्ताने डोळे लाल झालेले असणारे गौतम ऋषीने
आपले नेत्र फिरवले अग्नीवरती. अग्नी रडू लागली, हात जोडू लागली, माझा काही दोष नाही बाबा, इंद्राने मला सांगितलं होतं असं म्हणू लागली. पण त्यावेळेला गौतम ऋषीने सांगितलं, काय अग्नी, दुष्टाला मदत केलीस, दुष्टाच्या संगतीमध्ये गेलीस, जा सर्व भक्षक होशील, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील असा शाप दिला. म्हणून आजही छोटा अग्नी असला आणि मोठा अग्नी असला तरी शेवटचे टोक त्याचे काळे असतात. अग्नीचे तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. अग्नीने सांगितलं, बाबा उशाप द्या, सर्व भक्षक होशील. म्हणून म्हणतात ना, मोठा अग्नी असला तर तो कशाचीही पर्वा करत नाही, सगळं भक्षण करून घेते, सर्व भक्षक होशील. अग्नी निघून गेला. आता अहिल्याची अवस्था पहा. अहिल्याने हात जोडलेले आहेत, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत, गटलट लटलट कापते, यांना एवढा शाप तर माझी काय अवस्था होईल. मान हलवते, गुडघ्यावर झालीये, नमस्कार करते वारंवार, पतिदेव माझा अपराध नाही, मी ओळखू शकले नाही, असा भाव आहे तिच्या चेहऱ्यावरती. गौतम ऋषी म्हणतात, तू पतिव्रत आहे ना, पतिव्रतेला ओळखू येवा आपला पती कोण आहे. दगडाच्या हृदयाची झालीस, इंद्रासोबत वश झालीस, दगडासारखी झाली, दगड होशील, पाषाण होऊन पडशील. दिला शाप. कोणाला दिला शाप? पत्नीला शाप दिला. शाप दिल्यावर तिने सांगितलं, मालक एवढा कठोर शाप मला देऊ नका, माझा काही दोष नाही, पण संतांच्या साधूच्या मुखातून आणि ब्राह्मणाच्या मुखातून निघालेला शाप हा भोगावाच लागतो. तो शाप द्या. सांगितलं, त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू या रस्त्याने जातील, त्यावेळी त्यांच्या चरणाचे रजक्कन या शिळेवर आदळले की मग त्यांचा उद्धार होईल, तुझा उद्धार होईल, असं गौतम ऋषीने सांगितलं. आणि तीच असणारी राघवा, ही शिळा जी आहे, हा दगड, तीच ही अहिल्या आहे. चरण कमल रज चाहते, कृपा करहु रघुवीर. तुमच्या चरणाच्या रजकणाची इच्छा करते राघवा, हिचा उद्धार कर. ही कथा कोण कुणाला सांगताय? विश्वामित्र राघवाला ही कथा सांगतात, रामप्रभूला. आणि मग ज्या दिशेने वारा येत होता त्या दिशेने प्रभू उभे राहिले. काही काही कथाकार असं सांगतात की त्या शिळेला भगवंताने त्या शिळेला पाय लावला आणि पाय लावल्याबरोबर तिचा उद्धार झाला. पण पाय नाही लावला, कारण मर्यादा आहे. रामचंद्र प्रभूच्या जीवनामध्ये मर्यादा आहे. एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. एकच बाणे भात्यात, एकच वचन आणि एकच पत्नी. सीतेशिवाय दुसऱ्या जगातल्या सर्व स्त्रियांना रखुमाई समानच पाहणारे रामचंद्र प्रभू आहेत. आणि कथेतून हा संदेश घेऊन जा बनटाकळीकरांनो, जसा रामचंद्र प्रभूने सीता सोडता सर्व जगातल्या स्त्रियांना कौशल्याच्या नजरेने पाहितलं, तसं आम्ही सुद्धा रामासारखं जगातल्या सर्व स्त्रियांना कौशल्याच्या नजरेनेच पाहू. हा संदेश तुमच्याकरता आहे. असं सांगितल्याच्या नंतर प्रभूने त्या शिळेला पाय नाही लावला. ज्या दिशेने वारा येत होता त्या दिशेने प्रभू उभे राहिले. प्रभूच्या चरणाचे रजकण म्हणजे माती, रजकण शिळेवर येऊन आदळल्याबरोबर शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली. रजकण लागल्याबरोबर अहिल्येचा उद्धार झाला. अहिल्येने हात जोडून उभे राहिले हनुमान रामचंद्र प्रभू समोर. प्रभूला नमस्कार करू लागले, रडू लागले, वारंवार विनंती करू लागले, प्रभू माझ्यासारख्या पापिनीचा उद्धार आज तुम्ही केला म्हणून रडू लागले. आणि म्हणून आज कथेमध्ये अहिल्येचा उद्धार प्रभूने केला. म्हणून एक भजन येतं, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती म्हणजे अयोध्येचा राजा झाल्यामुळे राजा राम, राघव कौशल्या मैया बडे प्यार से बुलाते थे, तो राघव आणि रघुपती. अहिल्येचा उद्धार रामचंद्र प्रभूने केला. आणि अहिल्येचा उद्धार करून प्रभू गंगामाईच्या काठावरती येतात. गंगामाईचं पूजन करून नमस्कार केला. आणि आता रामप्रभू, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र मिथिलेच्या दिशेने निघाले. मिथिलेच्या हद्दीमध्ये प्रभू आलेले. मिथिलेच्या हद्दीमध्ये आल्याच्या नंतर आंबेराईचा बाग आहे आणि त्या आंबेराईच्या बागामध्ये प्रभू थांबलेले. जनकराजांना कळालं. जनकराजे
जनक राजे असणारे मोठं स्वागत करण्यासाठी स्वतः आरतीचं ताट घेऊन आंबेराईमध्ये गेलेत विश्वामित्रांचं स्वागत करण्यासाठी. तिथं गेल्याच्या नंतर राम आणि लक्ष्मण जे दोघेही फळं आणण्याकरता गेलेले होते, फुलं आणण्याकरता गेलेले होते. विश्वामित्रा आणि जनकजी दोघांची चर्चा चालू असतानाच तिथे राम लक्ष्मणजी आले. तेव्हा विदेही असणारे जनक प्रभूला पाहून पागल झाले आणि जनकजी विचारतायत हे दोघं कोण आहेत. त्यावेळेला विश्वामित्र सांगतात हे राजा दशरथाचे पुत्र आहेत राम आणि लक्ष्मण. एक सावळ्या रंगाचा आहे आणि एक गौर रंगाचा आहे. पण एवढ्या कवळ्या वयामध्ये यांनी फार मोठा पराक्रम केला. येताना ताटेकेचा वध केला, माझा यज्ञाचं रक्षण केलं आणि मारुत स्वभावांचा नाश केला. हे ऐकल्याच्या नंतर जनकाला थोडासा मनामध्ये आनंद वाटला आणि मनातल्या मनात जनकजी म्हणतात एवढे सुंदर दोन राजकुमार जर माझ्या पोटी जन्माला आले असते तर मी किती भाग्यवान झालो असतो. जाऊ द्या माझे पुत्र नाहीत पण किमान जावयाचं आणि सासऱ्याचं नातं जळू शकतं. जर यांच्या हातून धनुष्य तुटलं तर जावई तरी होईल, बरं होईल. मनात आलं जनकाच्या. विदेही असणारा जनक रामाने रूपाने पागल केला आणि मग जनकाने स्वागत केलं विश्वामित्राचं. आणि जनकजी सांगतायत बाबा जर तुम्ही एकटे आले असतात तर साधूला वनाचा निवास हा शोभतो, पण हे राजाचे पुत्र आहेत दोघं, त्यामुळे यांना यांच्या योग्यतेनुसार महाल देणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही तिघेही माझ्या महालामध्ये यावं अशी माझी विनंती आहे. आणि मग विश्वामित्र राम लक्ष्मण जनकजी त्यांना घेऊन निघाले कुठे, मिथिलेकडे. मिथिलेमध्ये आल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी आणि विश्वामित्र यांना दुधासारखा पांढरा शुभ्र महाल असा राहण्याकरता दिलेला आहे, सोन्याने झळझळ करणारा राजा जनकजीने. संध्याकाळच्या वेळेला प्रभू सांगतात, लक्ष्मणजी सांगतात गुरुदेव आम्ही सगळं नगर बघून यावं. संध्याकाळच्या वेळेला राम लक्ष्मण नगर बघायला जातात. नगरातून सर्व मिथिला नगरीतले लोक दोघांना पाहून पागल होतात. एका सखीने गच्चीवरून पाहितलं, ती पळत जाऊन सीतेला सांगते सीते दोन राजकुमार आलेले आहेत ग, एक सावळ्या रंगाचे एक गौर रंगाचे, फार सुंदर आहे. सगळे मिथिला नगरी दोघांनी पागल करून ठेवले. सीता सांगते कशी आहे दिसायला. तिने सांगितलं ग ज्या डोळ्याने पाहितले ना ते डोळे बोलू शकत नाही आणि जे तोंड बोलू शकताना ते पाहू शकत नाही, त्यांचं वर्णन करू शकत नाही म्हणे मी. त्यावेळेला सीता म्हणते हे बघा ते कसे आहेत आपण पाहू, पण आता ते कुठे गेलेत म्हणे, पुढे गेले. मग येताना ते याच रस्त्याने परत येतील ना, मग आपण काय करू आपल्या गच्चीच्या खाली आल्याबरोबर आपण बरोबर वरती त्यांच्या डोक्यावर अक्षदान फुले टाकू. ते काय पडतंय म्हणून वरी बघतील, वरी बघितलं मग आपल्याला कळल कसे दिसायला. सीता म्हणते आणि बरोबर झालं तसं. रामचंद्र प्रभू लक्ष्मण म्हणजे परत त्या रस्त्याने आले गच्चीच्या खाली. सीता आपल्या सखी समवेत वरती उभी होती गच्चीवर, वरून तिने तांदूळ फुलं टाकले. काय पडतंय म्हणून प्रभूने असं वरी पाहितलं.